अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की दाहोदचे करार झाले। या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले, रस्त्याची आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी, मग समृद्धी मार्ग असेल, शक्तीपीठ मार्ग असेल, नागपूर रत्नागिरी मार्ग असेल, बंगलोर हायवे असेल, हैदराबाद हायवे असेल, दिल्ली हायवे असेल, रस्त्यांची गरज आहे, नाकारता येत नाही। पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो, जो जमिनी संपादन केल्या जातात, किती शेतकऱ्यांच्या जमिनी आता तुम्ही संपादन करणार? हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात। शेतकरी ते द्यायलाही तयार असतात, कधी नाखुशही असतात। पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे, त्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जितच्या जमिनी, वर्षानुवर्ष कचत असलेल्या जमिनी, हाड आणि हाडामासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेतात। का करतात असं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही मातीमोल भावात घेता। आधी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा। या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे, विदर्भाचा किती अनुशेष आहे, खानदेशचा किती अनुशेष आहे, आम्हाला समजू द्या। आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या, नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे। हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये। या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा, आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला, खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि गाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा। जाऊ द्यावा एखादा रस्ता, कुठले मार्ग काढत राहतात 1,00,000 कोटीचे आणि 50,000 कोटीचे। खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ आणि आयुष्यभर ऋणी राहू तुमचे। पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, हे सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं, मिनी रेल्वे काढली, काय काढली, ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा। किती कर्ज यांच्यासाठी काढलाय, किती यांच्या काढसाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात। अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात, तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे, का नाही होते? म्हणून अध्यक्ष महोदय, अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा, आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी करा। मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या दिल्याने, आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने 8-8 महिने झाले, 10-10 महिने संजय गांधी वृद्ध भूमिहीन योजना बंद आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना, त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे। अनेक योजना बंद झाल्या, अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे, दुरुस्तीला पैसे नाही आहे, रस्ते दुरुस्तीला पैसे नाही, मोठे मोठे हायवे तयार होतात, ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात, अशी स्थिती आहे। शिक्षणाची व्यवस्था कोलमडत चाललेली आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं। कसा अर्थसंकल्प आहे त्याची पाठ थोपटून घेतात, उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे। अनेक विषय बोलता येण्यासारखं आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही, कुणी स्वागत केलं नाही तर तुमच्याशिवाय, अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही। मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।